सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांनी शांत राहा. हे बघा, या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे. ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार, त्यांच्याकडे एकच समाज आहे. इथे 374 जाती आणि समाज आहेत. आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल. आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर रात्री 12 वाजता सुरू होईल. म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला. अनेक आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात. आम्हाला बोला, आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. हमारे हक पर जहां आए तो टकराना जरूरी है. तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है. मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना, काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असंही ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत. ते काहीतरी गडबड करतील. त्यांना तिथंच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही. शांततेनं आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे ते कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे, एवढी मी आपल्या सगळ्यांना, तुम्हालाही करतो. स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते, सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्संगजी मुंडे. आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाच्या ओबीसींचा बुलंद आवाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे पडळकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसीचे गणमान्य व्यक्तिगण,